हाय फ्रेंड्स, तर आज मी बनवते कारलं. तर असं कारलं तुम्ही बनवून पहा. एकच्या ऐवजी 2 चपाती नक्कीच खाल. तर कारलं घेतले, छोटे-छोटे काप केलेत, बी आतलं काढून टाकले. त्याच्यानंतर एका पातेल्यात भरायचं. त्याच्यानंतर खूप सारं मीठ टाकायचं, त्याला चोळून घ्यायचं आणि झाकण लावून ठेवायचं. 10 ते 15 मिनिटानंतरनं 2 ते 3 पाण्यानं सगळं व्यवस्थित धुवायचं कारलं आणि एका कढईमध्ये चांगलं लाल होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. तर कांदा पण आपल्याला खूप सारा घालायचा आहे. जेवढं कारलं असेल तेवढा कांदा घेतला तरी चालेल. तर कारलं बघा लाल होईपर्यंत चांगलं भाजलं आहे. त्याच्यानंतर कढई ठेवली, त्याच्यामध्ये तेल टाकलं. तेलामध्ये मोहरी टाकली. मोहरी चांगली तडतडली की कांदा टाकला. कांदा लाल होईपर्यंत चांगला भाजायचा. त्याच्यानंतर थोडीशी हळद, थोडीशी चटणी टाकायची, कारलं टाकायचं, पाण्याचा शिपका द्यायचा आणि झाकण ठेवायचं. 2-3 वेळा अधूनमधून हलवायचं. त्याच्यानंतर थोडासा शेंगदाण्याचा कूट टाकायचा आणि कोथिंबीर टाकायची. तर मीठ आपल्याला टाकायचं नाही, ऑलरेडी आपण मीठ भरपूर सारं टाकलेलं असतं. तर मस्त असं कारलं तयार झालं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. बाय बाय.